नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी खेमराज चामोर्शीकर तुमचं सर्वांचं टेक्स्टबुक सुपर कोचिंग मध्ये स्वागत करतोय. बांगलादेशमध्ये आता काय सुरू आहे याचा एक कम्प्लीट अंदाज आपण इथे घेणार आहोत. कम्प्लीट स्टोरी आपण समजून घेणार आहोत की आतापर्यंत तिथं जे या आधी पण मी एक व्हिडिओ घेतलेला होता. त्यामध्ये आपण हे डिस्कस केलंय की जे शेख हसीना होते ते भारतात आले आणि शेख हसीनावर बांगलादेशमध्ये जो एक कोर्ट आहे, त्या कोर्टाने फाशीची सजा वगैरे सुनावलेली आहे. बरोबर, आणि तो मुद्दा आपण डिस्कस केलेला होता आणि त्यावेळेसच बांगलादेशने भारताला धमकवण्याचा प्रयत्न केला होता. आणि हे जे ऍक्टिव्हिटीज आहेत हे हळूहळू वाढत गेलेत. मी कंटिन्यू जे करंट अफेअर्स आहेत ते ट्रॅक करतोय, तर माझ्या एक लक्षात आलं की ह्या सर्व गोष्टी ह्या होण्याची शक्यता होत्याच. कारण काय? कारण भारत आहे बांगलादेशच्या आजूबाजूला कधी नोटॅम इश्यू करताय, कधी कधी मिलिटरी डिप्लॉय करतायत, कधी नवीन बटालियन तिथं तयार करतायत. तर ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या तिथं पाहायला मिळतो. त्यामुळे हे एक्सपेक्टेड होतं असं आपल्याला कदाचित म्हणता येईल. पण आता नेमकं हे वाढून वाढून एवढं होईल हे आपल्याला हे एक्सपेक्टेड नव्हतं. नेमकं झालं काय? तर बांगलादेश असंच भारताला बऱ्याचदा धमकी देत होतं. पण आता ज्यावेळेस भारताने अगदी स्ट्रॉंग ऍक्शन घेतलेत, मग ते मिलिटरी ऍक्शन पण आहेत आणि डिप्लोमॅटिक पण ऍक्शन आहेत. तर बांगलादेश सडन त्यांनी यू टर्न घेतलेला आहे. तिथं जे मोहम्मद युनुस आहेत, त्यांना आता त्यांची रिएक्शन अशी पाहायला मिळतात की एकदम से वक्त बदल दिए, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी, असे काहीचे त्यांचे आता रिएक्शन्स पाहायला मिळतात. तर आपण कंप्लीट मुद्दा समजून घेऊ. हे नेमकं आता बांगलादेशमध्ये प्रोटेस्ट का सुरू आहे, पण याच्या हिस्ट्रीसाठी थोडासा अँगलसाठी तो जो मी या आधी व्हिडिओ घेतलेला होता तो नक्की चेक करा. तुम्हाला व्हिडिओ सेक्शन मध्ये तो मिळेलच. अदरवाईज नाही तर माझा नंबर दिलेला आहे, यावर मला मेसेज करायचे किंवा इतर अजून काही क्वेरीज असतील तरी पण मेसेज करा. बॅच जॉईन करायची आहे एमपीएससी यूपीएससी साठी, किंवा व्हॉट्सअप ग्रुप सुद्धा तयार केलेला आहे मी आपल्या सायन्स साठी डेडिकेटेड. तो जरी जॉईन करायचा आहे मला याच नंबरला मेसेज करा. इथं मी माझा टेलिग्राम चॅनल दिलाय ज्यावर माझ्या सर्व सेशनचे अपडेट्स आहेत, पीडीएफ आहेत, सर्व मिळतील. आणि इंस्टाग्राम अकाउंट आहे. या इंस्टाग्राम अकाउंटवर मी रेग्युलर तिथं पण कंटेंट आहे तो शेअर करत असतो. इथं प्लेलिस्ट दिलेली आहे, या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्हाला हे जे माझे व्हिडिओज आहेत करंट अफेअर्स रिलेटेड हे सर्व तुम्हाला ऍक्सेस करता येईल. चला मुद्दा समजून घेऊ की आता रिसेंट पिरियड मध्ये झालं काय. बघा की हे जे जेव्हापासून तिथं शेख हसीनाची सरकार नाही आहे, मोहम्मद युनुस हे इंटरिम गव्हर्नमेंटची सरकार आहे, तेव्हापासून भारत आणि बांगलादेशचे जे संबंध आहेत ते बिघडलेले आहेत असं आपल्याला पाहता येईल. कारण काय? कारण शेख हसीना हे भारताच्या फेवरमध्ये होती, त्यांची सरकार आता पण तिथं होती. पण आता आपण जर पाहिलं तर मोहम्मद युनुस हे भारताच्या अगेन्स्ट आहे. बरं, त्यातल्या त्यात अजून एक कोण तर शरीफ ओस्मान हाडी हे आहे. हे तिचे एक युथ लीडर होते आणि इन्किलाब मांचा या पक्षाचे ते स्पोक्स पर्सन होते. आणि मेन काय तर शेख ओस्मान हादी हे भारताच्या एवढ्या अगेन्स्ट होते की यांनी एक भारताचा नकाशा आणि त्यासोबत बांगलादेशचा, ज्याला ग्रेटर बांगलादेश म्हणून एक नकाशा सुद्धा पब्लिश केलेला होता, तो पण मी दाखवतोय. आता झालंय काय नेमकं? हे प्रोटेस्ट एवढे वाढण्यामागे कारण काय? तर हे यांना गोळी मारण्यात आली आणि हे इंज्युअर्ड झाले कुठं ढाकामध्ये. आणि त्यानंतर त्यांना सिंगापूरमध्ये हॉस्पिटलाइज करण्यात आलं, पण तिथं त्यांची डेथ झाली. आता त्यावेळेस आणि त्यांचे जे सपोर्टर्स होते त्यांच्या पक्षाचे वगैरे, त्यांचे जे सपोर्टर्स होते त्यांनी काय तर यांना एक शहीद मार्टियर म्हणून डिक्लेअर करण्यात आलं. आणि तिथून काय तर मग हे सर्व दंगे वाढले. आता तिथच्या लोकांचं किंवा त्यांच्या सपोर्टरचं हे म्हणणं आहे की हे सर्व त्यांना गोळी मारण्याच्या मागे जे आहे तो भारत आहे म्हणून, भारताने मारले म्हणून. का? कारण हे भारताच्या अगेन्स्ट होते, भारताच्या विरुद्ध खूप जास्त हे बोलत होते. किंवा त्यांनी एक नकाशा, बघा इथे मी तुम्हाला दाखवतोय की हा जो नकाशा आहे, एक मिनिट, बघा तुम्हाला आता क्लिअर दिसत असेल की हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये नीट बघा की हा भारताचा नकाशा दाखवलाय, हा पाकिस्तानचा नकाशा दाखवलाय. या पाकिस्तानच्या नकाशामध्ये भारताचा काही एरिया पण आहे. बरं, हा काही इथून असा जो काश्मीरचा एरिया आहे तो पण दाखवलेला आहे. बरं, हा जो इकडचा एरिया आहे हा चीनने ऑक्युपाय केलेला आहे, तो पण एरिया त्यांनी पाकिस्तानमध्ये दाखवलाय. आणि बांगलादेशचा किती एरिया दाखवलेला आहे? अख्खा नॉर्थ ईस्ट दाखवलेला आहे. आणि भारतातील सुद्धा काही हे जे राज्य आहेत बांगलादेशला लागून ते पण दाखवलेले आहेत. आणि या पूर्ण एवढ्या भागाला काय तर ग्रेटर बांगलादेश त्यांनी म्हटलंय. कोणी? हे जे ओस्मान हाडी होते यांनी ग्रेटर बांगलादेश असं म्हटलंय. तर झालं काय की हे इंडियाच्या अगेन्स्ट खूप बोलत होते, किंवा हा जो नकाशा आहे हा त्यांनी पब्लिश केलेला होता. त्यामुळे यांना ज्यावेळेस मारण्यात आलं त्यांच्या सपोर्टचं असं म्हणणं आहे की यांना भारताने मारले म्हणून. पण ज्यावेळेस पोलीस इन्क्वायरी वगैरे झाली तर तिथच्या पोलिसांनी बांगलादेशी जे काही नागरिक आहेत त्यांना अरेस्ट केलेलं आहे. मग आता पोलिसांनी पण पकडलंय,
तरी पण तिथचे जे काही लोक आहेत किंवा यांचे जे सपोर्टर्स आहेत हे म्हणतात की भारताने त्यांना मारलंय आणि म्हणून ज्या वेळेस यांचा मृत्यू झालाय तेव्हापासूनचे हे दंगे वाढलेत आणि दंगे एवढे वाढलेत की एकतर काय की भारताच्या अगेन्स्ट स्लोगन तिथे लागले. त्यानंतर ते दंगे एवढे वाढलेत की एका हिंदू व्यक्तीला सुद्धा जाळण्यात आलंय, चक्क जाळण्यात आलंय. नेक्स्ट आहे काय की भारताचा आता काही दिवसा आधीची गोष्ट आहे ही की भारताचे हाय कमिशन आहे त्यांना पण त्यांनी घेराव केलाय. त्यावर पण दगड वगैरे त्यांनी फेकण्याचा प्रयत्न केला आणि त्यातल्या त्यात काही जे प्रेस आहेत, जे असे म्हणतात की ते प्रेस भारताच्या फेवरमध्ये आहेत किंवा भारताच्या बाजूने लिहित आहेत, त्या प्रेसला सुद्धा त्यांनी आग लावलेलं आहे. जसं प्रथम डेली आहे, डेली स्टार हा जो आहे ना, हा रात्री डेली स्टारचा ऑफिस आहे. रात्री 1:30 पावणे 2 वाजता तिथं त्यांनी आग लावलेली आहे. न्यू एज जे प्रेस आहे त्यावर पण त्यांनी अटॅक केलेला आहे. सो हे दंगे आहे हे आता खूप जास्त वाढलेले आहेत. आता हेच जर आपण पाहिलं तर भारत जसं तुम्हाला एक नकाशा तर दाखवला की हे ग्रेटर बांगलादेश याला सपोर्ट काय तर ते मोहम्मद युनुस आहेत ते पण सपोर्ट करतात म्हणजे इंटरिम जे गव्हर्नमेंट आहे तिथं आता सध्या चालवणारे ते पण याला सपोर्ट करत होते. इव्हन या आधी पण ज्यावेळेस मी व्हिडिओ बनवले तेव्हा पण सांगितलंय की मोहम्मद युनिसला जर कोणी त्यांच्या फेवरचे कोणता राष्ट्राध्यक्ष वगैरे जर भेट देत आहे तर त्यांना तो तसा मॅप असलेला एक बुक आहे ते त्यांना गिफ्ट देत आहेत म्हणून. सो हा एक मुख्य कारण आहे की आता भारताच्या अगेन्स्ट सेंटिमेंट तिथे तयार झालेले आहेत म्हणून. बरं आता भारताने काय ऍक्शन घेतले ते समजून घ्या. भारताने सरळ मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक स्टँड घेतलेला आहे. आता खरंच जर विचार केला की बांगलादेश बघा की किती छोटा देश आहे म्हणजे आज हा जो डार्क ग्रीन कलरचा तुम्हाला दिसतोय ना फक्त तेवढाच भाग काय तर आज बांगलादेशचा आहे. पाहिलं तर एरियानुसार पॉप्युलेशन नुसार मिलिटरी नुसार फार छोटा देश आहे. पण ठीक आहे की आता सेंटिमेंट असतात किंवा तिथं तिथच्या लोकांना भडकवण्यात आलेलं आहे. राईट. आणि ऑब्विस आहे की एक तर हाय चान्सेस आहेत की यांना सपोर्ट करणारा किंवा हे सपोर्ट करणारा किंवा हे भडकवणारे ती मदत कुठून येत असणार तर ती ऑब्विस या पाकिस्तान मधून येत असेल. ISI आहे यामागे नक्की त्यांचे हे कारनामे असतील याची तर 100% गॅरंटी आहे. कारण कुठून तरी सपोर्ट आहे, पैसा आहे किंवा गरज पडली तर आर्म्स आहेत या सर्वांची गरज कुठतरी पडेल. आणि हे ऑब्विस आहे कुठून येणार तर मग पाकिस्तान मधून येईल. बरं भारताने काय केलं भारताने सरळ मिलिटरी ऍक्शन आणि डिप्लोमॅटिक ऍक्शन दोन्ही पण घेतलेले आहेत. ज्या वेळेस भारताने हे ऍक्शन घेतले तर लगेच आज आपण बघतोय की भारत भारत आहे ना तो बांगलादेश आहे तो नरमलेला पाहायला मिळतोय. आणि जे मोहम्मद युनुस आहेत त्यांची लगेच लँग्वेज चेंज झाली. आतापर्यंत जे भारताला धमकवत होते ते भारताबद्दल आता काय म्हणतायत, भारताबद्दल ते काय म्हणतायत तर आम्ही जे आहेत ना ते जे हिंदू व्यक्ती आहे ज्याला त्यांनी मारण्यात आलं त्यांचे जे किलिंग करण्यात आली त्यांना ते कंडेम करायला लागलेत. आतापर्यंत ते एक शब्द पण बोलत नव्हते आणि आता म्हणतात की अशा व्हायलन्ससाठी इथं बांगलादेशमध्ये जागा नाही. मी पूर्ण लॉ अँड ऑर्डर मेंटेन करायला तयार आहे किंवा ही सरकार त्यासाठीच आहे. असे लगेच त्यांची काय तर लँग्वेज चेंज झाली. भारताने असं काय केलंय नेमकं बघा मी तुम्हाला म्हटलं की मिलिटरी आणि डिप्लोमॅटिक स्टँड दोन्ही पण घेतलेत. मिलिटरी स्टँड मध्ये काय केलं लगेच डिप्लॉय S-400 ज्याचा रोल आपण पाहिला की पाकिस्तानच्या युद्धामध्ये काय होतं म्हणून लगेच डिप्लॉय केलं. बांगलादेशच्या आजूबाजूला ब्रह्मोस आहे रफाल्स आहेत ते सर्व तिथे डिप्लॉय केले. न्यू बटालियन 2 नवीन बटालियन आहेत ते तयार करण्यात आले कुठं बांगलादेशच्या चिकन नेक. बघा बांगलादेश काय म्हणतोय तुम्हाला सांगतोय. नीट नकाशा बघा तुम्हाला हा हा इथं आहे ना हा बांगलादेश पाहायला मिळेल. हा जो भाग आहे हा बांगलादेश आहे. करेक्ट. आणि भारताचा नकाशा पहा नीट. हा भारताचा नकाशा आहे. आणि भारताचा हा जो भाग आहे या भागाला हे बघा मी जो डार्क केलेला आहे ना या भागाला चिकन नेक म्हणतात किंवा सिलिगुरी कॉरिडॉर म्हणतात. चिकन नेक कारण तो फार छोटासा भाग आहे. म्हणजे या या भागाला जर कोणत्या देशाने जर चोक केलं तर भारताचा जो मेनलँड आहे त्याचा कॉन्टॅक्ट नॉर्थ ईस्ट सोबत पूर्ण बंद होईल. आणि बांगलादेश तर हेच म्हणतोय की नॉर्थ ईस्टला आधी काय तर आम्ही कॅप्चर करू म्हणून. त्यासाठी काय करतील ऑब्विस आहे की जो चिकन नेक आहे त्याला कॅप्चर करतील. आता भारताने मिलिटरी ज्यावेळेस डिप्लॉय केलं किंवा 2 नवीन बटालियन तयार केलेत. एक आहे काय तर रंगपूर रिजन आणि एक आहे चितागॉंग रिजन. रंगपूर रिजन म्हणजे कोणता तर हा वरचा भाग. हा बघा हा आहे रंगपूर आणि हा आहे काय तर चित्तागॉंग. आता भारताने काय केलं सरळ या ठिकाणी 2 असे बटालियन तयार केले. त्यामुळे बांगलादेशचा हा जो चिकन नेक आहे इथून बांगलादेशचा रंगपूर रिजन कट करता येईल. दुसरं काय की एक या त्रिपुराच्या भागामध्ये इथे एक बटालियन तयार केलं ज्यामुळे काय होणार की हा आहे काय तर बांगलादेशसाठी चिकन नेक आहे. हा चितागॉंगचा जो भाग आहे तो कट करता येईल. म्हणून काय आपल्या लक्षात येते की आता बांगलादेशने ना लगेच युटर्न घेतला आणि त्यांची जी आधी जे डोळे काढून पाहत होते बांगलादेश किंवा आम्ही
नॉर्थ ईस्ट कट करणार वगैरे वगैरे. आता पाहायला मिळते आपल्याला की लगेच काय तर त्यांचे जे लँग्वेज आहे किंवा जी त्यांचा जो उद्देश आहे तो आता आपल्याला लगेच चेंज झालेला पाहायला मिळतो. दुसरं काय की डिप्लोमॅटिक ऍक्शन काय घेतलं, जे बांगलादेशचे हाय कमिशन आहे त्याला लगेच समन केलं, की बघा की तुम्ही जर असं जर करताय तर आम्ही मिलिटरीली पूर्ण रेडी आहोत. तुमचे काय हाल होईल हे तुम्ही अंदाज नक्कीच लावू शकताय. सो हे सर्व झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतंय, की आज बांगलादेशमध्ये हे जे भारताबद्दल जे बोलत होते किंवा त्यांची जी टोन होती, ती आता आपल्याला कंप्लीटली चेंज झालेली पाहायला मिळते. आय होप की मुद्दा हा तुम्हाला क्लिअर झाला असेल. पण हा मुद्दा परत काही दिवस असंच राहणार आहे. मी तुम्हाला ऑलरेडी सांगितले, की ही याची एक्स्पेक्टेशन होतच आणि म्हणून तुम्हाला सांगतोय, की हा जसा बे ऑफ बेंगॉल आहे, या बे ऑफ बेंगॉलमध्ये कधी या एरियामध्ये किंवा त्या सिलिगुरी कॉरिडॉर किंवा ज्याला आपण चिकन नेक म्हणतो, त्या एरियामध्ये बऱ्याचदा भारताने नोटॅम्प पण इश्यू केलेला आहे. या आधीच्या 1-2 महिन्याची न्यूज आहे ते चेक करा. नोटॅम्प म्हणजेच काय, की त्या एरियामध्ये असे काही ऍक्टिव्हिटीज केल्या जातात, ज्यामुळे तिथून वरून जर जाणारे काही एरोप्लेन वगैरे असेल त्यांना धोका असू शकतो. आणि म्हणून त्या एरियामध्ये नोटॅम्प जारी केला जातो. त्यामुळे त्या एरियातून मग कोणतेही एरोप्लेन वगैरे आहे ते जाणार नाही. राईट? त्यामुळे हे एक्सपेक्टेड होते. पण हे या पद्धतीने होईल आणि एवढे जास्त बांगलादेशमध्ये प्रोटेस्ट वाढतील याची शक्यता नव्हती. आय होप की तुम्हाला कंप्लीट मुद्दा आहे तो क्लिअर झाला असेल. मी माझा नंबर इथं दिलेला आहे. कोणतीही बॅच जर जॉइन करायची आहे तर या नंबरला मला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. भरपूर डिस्काउंट आणि नो कॉस्ट ईएमआय मध्ये तुम्हाला ऍडमिशन करता येईल. फेसबुकच्या सर्व सेशनचे अपडेट्स तुम्हाला या टेलिग्रामला मिळेलच. सोबत यशोदय बॅच आहे आपल्याकडे. एमपीएससी राज्यसेवा आणि युपीएससी साठी बेसिक पासून आपण इथं कव्हर करू, म्हणजे एनसीआरटी पासून आणि आन्सर रायटिंग पर्यंत सर्व आपण इथं कव्हर करणार. पर्सनल मेंटॉरशिप आहे. 18 बुक्स यामध्ये मिळणार आहेत. सोबत लक्षात ठेवा की ही बॅच आता नव्याने सुरुवात होत आहे आणि जी लाईफ टाईम आहे, तुमचं सिलेक्शन होतपर्यंत ही बॅच तुम्हाला मिळेल. त्यामुळे जर तुम्ही आता ग्रॅज्युएशनला आहात, तुम्ही लास्ट इयरला आहात किंवा मग थर्ड इयरला किंवा सेकंड इयरला जर असणार, तर मग अशा वेळेस नक्की तुम्हाला आतापासूनच प्रिपरेशन करायला पाहिजे. जर तुमचा टार्गेट 2027 किंवा 28 आहे, तर मग आतापासूनच योग्य त्या मार्गाने अभ्यास करा. काय होतं, ज्यावेळेस आपल्याला वाटतं की मी सेल्फ स्टडी करणार आणि मी पुस्तक काय आहे मला फक्त पुस्तक सांगा मी वाचून घेतोय, त्यावेळेस होतं काय की प्रॉपर गाईडन्स राहत नाही. कारण बऱ्याचदा मी तुम्हाला हे म्हणतोय की फक्त पुस्तक वाचून तर होत नाही म्हणून. ही परीक्षा आता तशी नाहीये. पुस्तकापेक्षा जास्त इथे इम्पॉर्टंट आहे ती आहे स्ट्रॅटेजी. त्यामुळे ही बॅच आपली लाईफ टाईम साठी आहे. म्हणजे तुम्हाला तुमचं सिलेक्शन होतपर्यंत तुम्हाला हे पाहताच येणार आहे. आणि जर तुमचा 26 चा टार्गेट असेल तर मग गॅरंटेड सिलेक्शन प्रोग्राम आहे ते जॉईन करता येईल. गॅरंटी का? कारण इथं तुमच्या सिलेक्शनची गॅरंटी आहे. अदरवाईज तुम्हाला 100% तुमची फीज आहे ती रिफंड मिळणार आहे. आणि जर सिलेक्शन झालं तर तुम्हाला 1 लाखाचं कॅश प्राइज सुद्धा आहे. आता यामध्ये असं काय केलं जाईल बघा, बॅच तर आपले होतीलच. लाईव्ह प्लस अनलिमिटेड रेकॉर्डेड आपले सर्व सेशन्स असतात. तुम्ही कोणती बॅच जॉईन करा. पण यामध्ये आपण स्पेशल मेंटॉरशिप प्रोग्राम आहे. मॉक टेस्ट आहेत, सॅम्पल आन्सर्स आहेत, वीकली रिपोर्ट्स आहेत, ज्यातून आपल्याला क्लिअर होईल की नेमकं आपल्या कुठं चुका होत आहेत. तुम्हाला मेंटॉर आहे, वेळोवेळी गाईड करतील. त्यातून आपण नक्की हे जे सिलेक्शन आहे ते अचीव्ह करू शकतो. कारण तुमची जी पोस्ट आहे तेच आमच्यासाठी रिझल्ट आहे. आणि म्हणून जर तुमचं 26 चा टार्गेट असेल तर मग बेस्ट आहे. आणि 26 ची एक्झाम कधी आहे? 31 मे. फार उशीर करून तर चालणार नाहीये. त्यामुळे शक्य झाल्यास याच महिन्यात बॅच जॉईन करा, कारण नंतर परत ऍडमिशन बंद होणार आहे. बॅच आता जेवढ्या लवकर जमेल, म्हणजे हा हा महिना समजा की लास्ट महिना आहे ऍडमिशनचा. आय होप की क्लिअर झालं असणार. मेन्सची बॅच सुद्धा आपल्याकडे आहे. 2025 आणि 26च्या विद्यार्थ्यांनी जॉईन करता येईल. आणि कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी ची जर बॅच जॉईन करायची असेल, प्री आणि मेन्स सर्व यामध्ये पण कव्हर होईल. हे पण बॅच तुम्हाला जॉईन करता येईल. आय होप की हा मुद्दा क्लिअर झाला असेल. सो दिस इज ऑल फ्रॉम माय साइड. थँक यू व्हेरी मच.